नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात जी काही अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टी नुकसानीपोटी 17 ऑक्टोबर 2025 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयाअंतर्गत 16 जिल्ह्यांसाठी मदत निधी हा जाहीर झालेला आहे। शासनाने वितरित करण्यास मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे। आता नेमके हे 16 जिल्हे कोणते आणि या 16 जिल्ह्यांसाठी मदत किती मंजूर झाली आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या शासन निर्णयामधून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, राज्यात विविध जिल्ह्यात मे 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानाकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्याबाबत हा 17 ऑक्टोबर 2025चा शासन निर्णय। आता या शासन निर्णयामध्ये नेमकी माहिती काय दिली आहे तर मे 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्याच्या संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार 34,47,69,69,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे। आता यामध्ये सविस्तर कोणकोणते जिल्हे येतात त्याबद्दल आपण बघणारच आहोत। मात्र ही मदत DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे। आता यामध्ये येणारे जे जिल्हे आहेत तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये रत्नागिरी जिल्हा आहे। या जिल्ह्यासाठी 1.92 लक्ष मदत निधी आलेला आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 0.88 लक्ष मदत निधी आलेला आहे। त्यानंतर रायगड जिल्ह्यासाठी जुलै महिन्यासाठी 0.19 लक्ष मदत निधी आहे। त्यानंतर रायगडमध्ये ऑगस्टमध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 0.18 लक्ष मदत निधी आलेला आहे। नंतर रत्नागिरीमध्ये ऑगस्ट 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 0.05 लक्ष एवढा मदत निधी आलेला आहे। त्यानंतर पुणे विभागामधील सांगली जिल्ह्यामध्ये जून 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 15.15 लक्ष मदत निधी आलेला आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये जूनमध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 0.53 लक्ष मदत निधी आलेला आहे। त्यानंतर आहे नागपूर विभाग। नागपूर विभागामधील वर्धा जिल्ह्यासाठी जून 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं 1.65 लक्ष मदत निधी आलेला आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये जुलै 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 69.49 लक्ष मदत निधी आलेला आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये जुलै 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 0.12 लक्ष मदत निधी आलेला आहे। त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 5.37 लक्ष मदत निधी आलेला आहे। आणि नंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 59.40 लक्ष मदत निधी आलेला आहे। आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड जिल्ह्यामध्ये मे 2025 मध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यासाठी 15.46 लक्ष मदत निधी आलेला आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये मे 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं यासाठी 0.26 लक्ष मदत निधी आलेला आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं यासाठी 2080.72 लक्ष मदत निधी आलेला आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 9.42 लक्ष मदत निधी आलेला आहे। लातूर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 151.16 लक्ष एवढा मदत निधी आलेला आहे। आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट 2025 मध्ये या 2 महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी 118.49 लक्ष मदत निधी आलेला आहे। त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 5.76 लक्ष मदत निधी आलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जुलै 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 1.37 लक्ष मदत निधी आलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जुलै 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 89.15 लक्ष मदत निधी आलेला आहे। त्यानंतर आहे वाशिम जिल्हा, जुलै 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी
2.30 लक्ष मदत निधी आलेला आहे. त्यानंतर आहे अमरावती विभागातील यवतमाळ जिल्हा. ऑगस्ट 2025मध्ये जे नुकसान झालं होतं त्या नुकसानीपोटी 550.54 लक्ष एवढा मदत निधी आलेला आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025मध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 244.04 लक्ष मदत निधी आलेला आहे. त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025मध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 10.95 लक्ष एवढा मदत निधी आलेला आहे. आणि अकोला जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025मध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 13.14 लक्ष एवढा मदत निधी आलेला आहे. असा एकूण या 16 जिल्ह्यांसाठी 34,47,69,69 फक्त एवढा मदत निधी आलेला आहे. आता मित्रांनो, या व्यतिरिक्त तुमच्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं आहे आणि मदत निधी जाहीर झालेला नसेल तर नक्कीच आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.